भाजीमध्ये भाजी कारल्याची न खाणाऱ्या लोकांची. चला तर रेसिपी सुरू करूया. 4 कारली स्लाइसमध्ये काढून त्यांच्या बिया काढून घ्यायच्या. एका बाउलमध्ये सगळे स्लाइस केलेली कारली टाकून द्यायचं, मीठ टाकायचं, खाली वरी करायचं, झाकून ठेवायचं. कढईमध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला वाटून घ्यायचं. खोबरं, लसूण आणि कोथिंबीर टाकून दरदरीत मिक्सरला वाटून घ्यायचं. 10 मिनटं झाली आणि मुठीमध्ये कारले घेऊन पिळून घ्यायचं आणि त्याचं पाणी फेकून द्यायचं. काय करायचं, दुसऱ्या भांड्यामध्ये कारली काढून 2 पाण्याने धुवून घ्यायचं. कढईमध्ये 4 पळ्या तेल, जिरे, मोहरी टाकून हिरवं वाटून टाकून थोडंसं हलवून झाली कारली टाकायची, हलवून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं. परत एकदा झाकण काढायचं. काळा मसाला, गोडा मसाला, एव्हरेट मसाला, धना पावडर सगळे मसाले थोडंसं मीठ टाकून थोडं हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं. झाली ना आपली कारल्याची सुकी भाजी.